उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नवी मुंबईच्या दौऱ्यावरती आणि त्यांचा रोड शो सुरू आहे. आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचं जंगी स्वागत शिंदे झालेलं आहे आणि ऐरोली पासून तुंब्यापर्यंत ही रॅली सुरू होणार. आपण शिंदे साहेबांशी बोलूया. सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने नव्या मुंबईचा विकास झालेला आहे, आपण कोणत्या पद्धतीने आता नव्या मुंबईचा विकासाकडे पाहताय? खरं म्हणजे वातावरण भगवं आहे. सगळीकडे लाडक्या बहिणी स्वागतासाठी उभ्या आहेत आणि लाडक्या बहिणी या निवडणुकीत पण चमत्कार दाखवणार आणि धनुष्यबाणाला मतदान करणार आणि लाडक्या भावालाही मतदान करणार हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय. एक वातावरण पूर्णपणे शिवसेनामय झालेलं पाहतोय आणि या ठिकाणी येत असताना जी काही दुरावस्था पाहतोय, या ठिकाणी मेन प्रमुख रस्ते चांगले आहेत परंतु अंतर्गत रस्त्यांची फार वाईट परिस्थिती आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जी झोपडपट्टी आहे त्यांना देखील हक्काची घरं पाहिजे असं मागणी आमच्या लाडक्या बहिणींनी केली आणि म्हणून MIDCच्या जागेवर ज्या झोपडपट्ट्या आहेत तिथं देखील त्यांना हक्काचं घर देण्याचं काम शिवसेना करेल. चांगले रस्ते, पाणी, दिवाबत्ती, चांगले चालायला फुटपाथ या ठिकाणी शिवसेना देईल आणि या नव्या मुंबईमध्ये परिवर्तन घडवेल. कारण या परिवर्तनाची गरज आहे. या ठिकाणी गरजेपोटी बांधलेली घरं ते आपण रेग्युलाइज करतोय. या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प ते आपण मार्गी लावतोय. पुनर्विकास झाला पाहिजे, चांगली घरं मिळाली पाहिजे असा शिवसेनेची भूमिका आहे. त्यामुळे हक्काचं घर देण्याचं काम या ठिकाणी शिवसेना करेल आणि या भागामधला चौफेर विकास जो आहे, या भागामध्ये आवश्यक मूलभूत सोयी सुविधा ज्या आहेत ते देण्याचं काम शिवसेना करेल. एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जे ह्या निवडणुकीत थेट लढत आहे ती शिवसेना आणि भाजपमध्ये आहे, परंतु मूळ भाजपचे कार्यकर्ते ते आपल्याकडे आलेले आहेत, ते नाराज आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लोक देखील नाराज आहेत, ते देखील आपल्याकडे आले. आपण त्यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडून आपल्याला सांगण्यात येत आहे की आता ही लढत तुमची म्हणजे मूळ भाजप, शिवसेना आणि RSS हे सगळे मिळून इथल्या एकाधिकारशाहीच्या विरोधात लढणार आहेत. आमची लढाई विकासाची, आमची लढाई, आमचा अजेंडा विकासाचा आहे आणि म्हणून लोकांना विकास पाहिजे आणि विकास करण्याच्या मागे सगळ्या मुंबईची जनता उभी राहील आणि म्हणून या ठिकाणी ज्या सोयी सुविधा आवश्यक आहे त्या देण्याचं काम आम्ही करू. आमचा अजेंडा डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. आपण नवं सरकार आणणार आहात असं म्हटलं. नवी मुंबई एक संघ लढणार आहे, म्हणजे संघाला घेऊन आपण सगळे उतरलो आहे. नवं सरकार म्हणजे नक्की कशा पद्धतीने असणार? नवं सरकार म्हणजे या ठिकाणी बदल हवा आहे, परिवर्तन हवं आहे. कारण गेले अनेक वर्ष आपण पाहतोय आज काही प्रमुख रस्ते सोडले तर या ठिकाणी बकाल अवस्था आणि वळणीमधून खूप मोठं बंडखोरी होते, खूप लोक उघडायला स्फूर्ती देते. आता जे काम करतात ते कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहतात. त्यांच्यासोबत जो पक्ष महाजनांची विचारधारा घेऊन चाललाय, डेव्हलपमेंटचा अजेंडा राबवतोय आणि तो कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहतो, त्या शिवसेनेमध्ये लोक येतात. मी त्यांचं स्वागत करतो. मुंबईमध्ये कशा पद्धतीने पुढची व्यूहरचना आपण तयार केली? मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने? मुंबईमध्ये पण शिवसेना भाजपा महायुती विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवतो, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतो. त्यामुळे 2.5 वर्षाच्या माझ्या काळामध्ये मुंबईमध्ये अनेक प्रकल्प आम्ही आणले, अनेक विकासाचे प्रकल्प, कॉन्क्रीटचे रस्ते, कोस्टल रोड, अटल सेतू, रखडलेली मेट्रो. आता देवेंद्रजी या 1 वर्षाच्या काळात देखील अनेक प्रकल्प आम्ही मार्गी लावतोय आणि त्यामुळे मुंबईकरांना बदल जाणवतोय. गेले 25 वर्षाचा मुंबईतला विकास
मुंबईत झालेलं काम आणि 2.5 वर्षात 3.5 वर्षात झालेलं काम याच्यातला बदल मुंबईकरांनी हेरलेला आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये महायुतीचीच सत्ता आहे, महायुतीच जिंके. कारण मुंबई आम्हाला सुपरफास्ट करायची आहे, मुंबईचा आम्हाला विकास करायचा आहे, लोकांना हक्काची घरं द्यायची आहे, रखडलेले प्रकल्प पुढे न्यायचे आहे, झोपडपट्टी मुक्त मुंबई करायची आहे, प्रदूषण मुक्त मुंबई करायची आहे, त्याचबरोबर भ्रष्टाचार मुक्त मुंबई करायची आहे. आणि गेले अनेक वर्ष रखडलेले प्रकल्प आम्हाला पूर्ण करायचे आहे. नक्कीच मुंबईचा विकास आणि त्याचबरोबर नवी मुंबईचा देखील विकास करायचा आम्हाला कोणतेही राजकारण करायचं नाहीये, फक्त विकास समोर ठेवूनच आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलोय. विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.